नमस्कार. मी ॲडव्होकेट गीतांजली चौधरी. मी मागील 14 वर्ष वकिली क्षेत्रात काम करत आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण घटस्फोटाचे कारणं आणि त्याचं वाढतं प्रमाण याविषयी बघणार आहोत. माझ्याकडे जे केसेस आहेत त्याच्या अभ्यासावरून मी सांगेन की घटस्फोट होण्याचे मुख्य कारणांमध्ये आहे पहिलं डोमेस्टिक व्हायोलेशन. आता डोमेस्टिक व्हायोलेशन म्हणजे काय? तर डोमेस्टिक व्हायोलेशन म्हणजे घरात होणारा शारीरिक मानसिक छळ. दुसरं कारण आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे का होतात? तर लग्नाआधी काही मुलगा मुलगी हे एकमेकांशी कमिटेड असतात, रिलेशनमध्ये असतात, परंतु काही कारणास्तव घरातल्यांना ते मान्य नसतं आणि मग त्यांच्या दबावाखाली दुसरीकडेच लग्न केलं जातं त्यांचं. आणि अशा वेळेस काय होतं, लग्न तर करून घेतात ते, परंतु इमोशनली ते अजूनही आधीच्या पार्टनरला कनेक्टेड असतात आणि म्हणून ते रिलेशन मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये कन्वर्ट होतं. आणि या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे अजून दुसरे कारणं असे आहेत की दोघांपैकी एक पार्टनर वेळ देऊ शकत नाही किंवा देत नाही, समजून घेत नाही. या कारणाने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचं प्रमाण हे आज खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण पण वाढलेलं आहे. तिसरं कारण आहे फायनान्शियली इंडिपेंडन्सी. म्हणजे आपल्याकडे बऱ्याच महिला हे लग्नाआधी वडिलांवर फायनान्शियली डिपेंडंट असतात, लग्नानंतर ते नवऱ्यावर डिपेंडंट होतात. मग अशा वेळेस काय होतात, नवरा त्यांचे फायनान्शियल गरजा हे पूर्ण करू शकत नाही. मग काही महिला काय करतात, घटस्फोट घेणं हे योग्य समजतात आणि घटस्फोट घेत असतात. आता चौथं कारण आहे फसवणूक. काही महिला आणि पुरुष हे त्यांच्यात काही रोग असतील, जसे की एड्स, कॅन्सर, हे लग्नाआधी सांगत नाही आणि मग ते लग्नानंतर उघडकीस येतात आणि अशा वेळेस मग ते घटस्फोटात रिलेशन परिणमतं. आणि काही केसेसमध्ये असं असतं की लग्नाआधी वेगळं चित्र दाखवलं जातं आणि लग्नानंतर वेगळंच चित्र समोर येतं. मग अशा वेळेस पार्टनर हे ॲडजस्ट करू शकत नाही आणि मग ते घटस्फोट घेतात. आता पुढचं कारण आहे कायद्याचा गैरवापर. आपल्या देशात कायदा हा जास्त करून महिलांच्या बाजूने आहे. हे कायदे हे महिलाच्या संरक्षणासाठी बनवले गेलेले आहेत, परंतु काही महिला त्याचा गैरवापर करतात. म्हणजे 498 यासारखा जे गंभीर गुन्ह्याचे कलम आहेत, या कलमाखाली पुरुषांवर आरोप लावतात. तर का? तर त्यांच्या सासरच्यांचा आणि घरच्यांचा छळ करण्यासाठी. मग अशा वेळेस काय होतं, पुरुषांच्या मनात एक भाव निर्माण होतो की हिने आपल्याला कोर्टाची पायरी चढायला लावली, आता हिला मी स्वीकारणारच नाही. पुढचं कारण आहे थर्ड पर्सन इंटरफिअरन्स. हे खूप 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 जास्त प्रमाणात होत असतं. नवरा आणि बायको यांच्यात किती इंटरफिअर झालं पाहिजे हे काहींना कळत नाही. आता जॉईंट फॅमिलीमध्ये राहणारे छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, मग छोटे मोठे भांडणं पण होत असतात, पण नवरा बायकोनी ते कितपत मान्य केलं पाहिजे हे त्यांच्यावर असतं. आता थर्ड पर्सन इंटरफिअरन्समध्ये फॅमिली पण येते, मित्रमैत्रिणी असतात, नातेवाईक असतात. आता काही महिलांना सांगितलं जातं की आता इक्वॅलिटीचा जमाना आहे, तर तू तुझ्या नवऱ्याला सांग ना स्वयंपाक करायला, भांडी घासायला, घरातली कामं करायला. तसंच पुरुष वर्गांना पण सांगण्यात येतं की तुझ्या बायकोला फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायला सांग. मग काही रिलेटिव्ह असो, फ्रेंड्स असो, घरचे असो, ते म्हणतात, अरे हा असा वागला, अरे ही अशी वागली,
मी असती तर असं ऐकून घेतलं नसतं, मी तर असं अजिबात सहन करणार नाही, असं सांगण्यात येतं. मग हे जे अननेसेसरी इंटरफिअरन्स आहे त्यामुळे नातं टिकत नाही आणि मग ते घटस्फोटापर्यंत पोचतं. आता काही कपल असे असतात, त्यांना प्रश्न पडतो की घटस्फोट घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे. तर एक वकील म्हणून मी सांगणार, काही सिच्युएशन्स असे आहेत की जिथे घटस्फोट हे घेतलेच पाहिजे, परंतु काही सिच्युएशन्स असे आहेत की जिथे घटस्फोट नाही घेतले गेले पाहिजे. तर घटस्फोट कधी घेतला गेला पाहिजे, तर त्याचं पहिलं कारण आहे, जेव्हा डॉमेस्टिक व्हायोलेशन होत असेल आणि ते एक्स्ट्रीम असेल, प्रमाणाचा बाहेर असेल, तर नक्कीच घटस्फोट घ्या. नवरा दारू पिऊन येत असेल, शिवीगाळ करत असेल, मारत असेल, मारण्याची धमकी देत असेल आणि काहीही करून सुधारण्याच्या पलीकडे गेलेला असेल, तर नक्कीच घटस्फोट घ्या. आपल्याकडे असं म्हटलं जातं की मुलगी 4 खांद्यांवर आली तरी चालेल, पण घटस्फोट घ्यायचा नाही. घटस्फोट घेतला तर 4 लोक काय म्हणतील, या विचाराने काही आईवडील हे मुलींना सपोर्ट करत नाही. आणि अशा वेळेस काय होतं, काही मुली हे हुंडाबळीचे बळी पडतात. ते आईवडिलांना सांगू शकत नाही की त्यांच्यावर काय अत्याचार होतोय. आईवडिलांचं असंच म्हणणं असतं की एकदा लग्न करून मुली गेल्या की सासरी त्यांचं काहीही हो. मग एक वकील म्हणून मी बोलेल की असं करू नका, मुलींना सपोर्ट करा. आता दुसरं कारण आहे मॅच्युअल डिव्होर्स. म्हणजे जर तुम्हाला एकमेकांचे विचार पटत नसतील आणि काहीही करून तुमचं जुळून येत नसेल, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही घटस्फोट घेतला पाहिजे. तू पण मोकळा आणि मी पण मोकळी असं. आता तिसरं कारण आहे, 7 वर्षापेक्षा जास्त जर मुलगी किंवा मुलगा लग्नानंतर गायब असेल, तर अशा सिच्युएशनमध्ये हा घटस्फोट घ्या. आता कुठली सिच्युएशन्स अशी आहे की घटस्फोट नाही घेतला गेला पाहिजे, तर नवऱ्याचा जॉब गेला, बायकोला तिचा वाईट काळात खूप चिडचिड करते, छोट्या छोट्या वर्बल आर्ग्युमेंट्स असतात, वर्बल भांडणं असतात, इगो असतो. आता हा मला असंच बोलला तर आता मी याला कोर्टाची पायरी चढवणारच, ही अशी बोलली आता हिला मी घराबाहेरच काढणार. हे इगो जे असतात ना, त्यामुळे घटस्फोट घेऊ नका. डोकं शांत करा, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांशी संवाद करा आणि प्रश्न सोडवा. मला ही बोलण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.